श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मक गोष्टी नेहमी आपल्याला चिकटून असतात. काही वेळेस एखाद्या समस्येचे, एखाद्या अडचणीचे लवकर निरसनसुद्धा होत नाही. खूप प्रयत्न करूनसुद्धा त्या अडचणीमधून आपण बाहेर निघत नाही. मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की आपण काय केलं पाहिजे की आपली या अडचणीतून सुटका होईल. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स हे असतातच, काही ना काही समस्या या असतातच. माणूस म्हटलं म्हणजे काही ना काही अडचणी या प्रत्येकाला येतात. अशी कुठलीच व्यक्ती नसेल की तिला कुठलीही अडचण ही येत नसेल. कोणाकोणाला पैशांसंबंधित प्रश्न असतात, कोणाला मुलाबाळांसंबंधित प्रश्न असतात, कोणाला संततीच्या विवाहासंबंधित प्रश्न असतात, कोणाला घरासंबंधित प्रश्न असतात, कोणाला नोकरीसंबंधित, असे अनेक प्रश्न आपल्याला प्रत्येकाला असतातच. आणि हे प्रश्न, ह्या समस्या आपल्या काहीही केलं तरी सुटत नाही. मग आपण खूप थकल्यासारखं होऊन जातो आणि अशा वेळेस आपल्याला वाटतं की एवढं करूनसुद्धा काहीच होत नाही. तेव्हा आपल्याला स्वामी समर्थांचे काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहे आणि हे उपाय केल्याने आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी स्वामी समर्थांच्या या उपासनेने, स्वामी समर्थांच्या या उपायाने आपल्याला नक्कीच त्या समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल. उपाय अगदी साधे, सोपे आणि छोटे छोटे असे आहेत, पण हे उपाय केल्याने आपल्या आयुष्याला वेगळीच कलाटणीही मिळत असते. जेव्हा आपल्याला अपयशी झाल्यासारखं वाटतं आणि जेव्हा नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात, तसंच केव्हाही आपल्याला कुठल्याही समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग हा निघत नाही, दिसत नाही, तेव्हा आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण हे सुरू करायचं आहे. नामस्मरणाची शक्ती ही आपल्याला अनुभवायची आहे आणि आपलं मन हे नामस्मरण करून, स्वामी समर्थांचं नामस्मरण करून आपलं मन हे पूर्णपणे सकारात्मक आपल्याला करायचं आहे. आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतील ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि स्वामी समर्थांचं होईल तितकं जास्तीत जास्त नामस्मरण आपल्याला पूर्ण मनाने करायचं आहे. स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने आपल्याला अनेक लाभ हे होत असतात. त्यामध्ये वेगळं मी काही सांगायची काहीच गरज नाही, कारण अनेक भक्तांना, स्वामी सेवेकरांना स्वामींच्या सेवेचा अनुभव हा नक्कीच येत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्याला येत असलेल्या अनेक अडचणी या आपल्या दूर व्हाव्यात, याकरता आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे कोणते उपाय करायचे आहे, स्वामी समर्थ महाराजांची कोणती उपासना करायची आहे, याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप अजिबात करू नका. चला तर मग आपण कोणते उपाय करायचे आहे हेच आता बघूया. तर या उपायांमध्ये महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजेच श्रीसूक्ताचं पठण करणं. आपल्या घरामधलं दारिद्र्य जाण्यासाठी, माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड आशीर्वाद राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासू नये, याकरता श्रीसूक्ताचं आपल्याला नियमित दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवांसमोर बसून दिवाबत्ती लावून त्यानंतर पठण हे करायचं आहे. श्रीसूक्ताचं पठण हे आपल्याला दररोज म्हणताना फलश्रुतीसहित म्हणायचं आहे. दिवसातून किमान एकदा तरी आपण हे श्रीसूक्त पठण हे जरूर केलं पाहिजे. आणि जर पठण करायला तुम्हाला वेळ नसेल तर निदान तुम्ही मोबाईलवर तरी हे श्रीसूक्त लावून देऊन ते श्रवण करू शकतात. असं केल्याने आपल्या घरातली गरिबी, दारिद्र्य हे निघून जाईल आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीही भासणार नाही. पुढचा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण जर लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि धनाची वाढ होते. हा सुद्धा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. त्याचप्रमाणे दर गुरुवारी आपण जर तुळशीला दूध अर्पण केलं तर आपल्याला धनलाभ हा होत असतो. आणि हे दूध जर गाईचं असेल तर अतिशय उत्तम, गाईचं नसेल तर म्हशीचं दूधसुद्धा तुम्ही तुळशी मातेला अर्पण हे करू शकतात. इतर कुठलाही उपाय किंवा इतर कुठलीही सेवा करायला जर तुम्हाला जमत नसेल तर निदान दर गुरुवारी तरी तुळशी मातेला गाईचं दूध हे जरूर अर्पण करा. दर गुरुवारी तुळशी मातेला थोडंसं दूध अर्पण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात. आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते, आपल्या संपूर्ण घराची आर्थिक उन्नती होते. आणि म्हणूनच दर गुरुवारी आपली सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुळशीला आपल्याला थोडंसं दूध हे अर्पण करायचं आहे. आता ज्यांना कोणाला नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अनेक अडचणी येत असतील तर त्यांनी गुरुचरित्र या ग्रंथातील 10वा अध्याय हा दररोज पठण केला पाहिजे. गुरुचरित्रातील 10वा अध्याय दररोज पठण केल्याने नोकरीमध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला येत असतील किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी या येत असतील त्या गुरुकृपेमुळे तुमच्या दूर होतील आणि नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल. तसंच बऱ्याच जणांचे कोर्ट कचेरीमध्ये अनेक खटले हे सुरू असतात आणि खूप प्रयत्न करून सुद्धा त्या खटल्यांमधून त्यांना बाहेर निघण्याचा मार्ग हा काही मिळत नाही.
कोर्ट कचेरीचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातनासुद्धा हा देत असतो आणि अशा वेळेस ज्या व्यक्तींना कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग हा मिळत नाही तर तेव्हा त्यांनी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा आणि श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय हे दररोज 2 वेळेस वाचावा। श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा आणि श्री गुरुचरित्राचा 14वा हे दोन्ही अध्याय रोज 2 वेळेस वाचल्याने कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांमधून तुमची मुक्तता होईल। कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग हा तुम्हाला नक्कीच मिळेल। आपल्याला असलेल्या अनेक अडचणींमधून बाहेर निघण्याचा अतिशय उत्तम मार्ग आहे तो म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचे अखंड नामस्मरण। ज्या घरात एकतरी भक्ती आणि नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळेच तरुण जातात आणि ती व्यक्ती गेली की मृत्यू पावली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून आपल्या कुटुंबाला सतत संकटांना सामोरे हे जावे लागते आणि म्हणूनच या सतत संकटांना सामोरे आपल्याला जावे लागू नये याकरता आपल्याला सुद्धा ती व्यक्ती जरी गेली तरी सुद्धा त्या व्यक्तीप्रमाणेच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही अखंडपणे करायची आहे। दिवसभरातून जितकं शक्य होईल तितकं आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। तसंच किंवा तुम्ही दिवसभरातून एकदा तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ ही जरी केली पूर्ण श्रद्धेने भक्तीने आणि विश्वासाने केली तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या अडचणींमधून बाहेर निघण्याचा मार्ग हा मिळतो। त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा सुद्धा नित्य नियमित पठण केला तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटामधून तारत असतात आणि म्हणूनच श्री स्वामी समर्थ या मंत्रासोबतच आपल्याला तारक मंत्रसुद्धा हा नक्की पठण करायचा आहे। दिवसभरातून निदान एकदा तरी तारक मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला जरूर करायची आहे। आणि जर शांतपणे देवासमोर बसून तुम्हाला जर 1 माळ स्वामी समर्थ या मंत्राची करायला जर मिळत नसेल तर तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात। स्वयंपाक करताना किंवा इतर महत्त्वाच्या कामांच्या वेळी जर सतत तुम्ही नामस्मरण केलं तर स्वामींचा कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी या तुम्हाला येत असतात त्या तुमच्या दूर होतात। स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी या स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच दूर होतात। म्हणूनच दिवसभरातून एकदा तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 तरी माळ आपल्याला करायची आहे किंवा जे काही काम आपण करू ते काम करताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला सतत जप करायचा आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या षडाक्षरी मंत्रामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे आणि आपण हा मंत्र जर सतत नामस्मरण केला जपत राहिलो तर आपल्याला असलेल्या अडचणी या नक्कीच दूर होतात। तसंच जर अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे तुम्हाला रात्री शांत झोपही लागत नसेल तर अशा वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचे आहे आणि यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी तुम्हाला वाचायच्या आहेत म्हणजेच तुम्हाला शांत झोप लागेल। तुमच्या मनामध्ये येत असलेले विचार हे दूर होतील आणि तुमचं मन हे शांत होईल आणि त्यामुळेच तुम्हाला शांत झोप लागेल। म्हणूनच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी ह्या तुम्हाला जर शांत झोप लागत नसेल तर पठण करायच्या आहेत आणि तसंच स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। तर ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील या पहिल्या 16 ओळी तुम्हाला यूट्यूबला सर्च केल्या तर मिळून जातील। तिथे पाहून त्या तुम्ही पठण करायच्या आहे। झोपताना या ओळी तुम्ही पठण करा म्हणजे मग तुम्हाला अतिशय शांत झोप लागेल। तर अतिशय साधे सोपे असे हे उपाय आहेत आणि हे उपाय केल्याने ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अनेक अडचणी आहेत त्या नक्की दूर होतात। तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांचे हे उपाय नक्की करून बघा। तुम्हाला येत असलेल्या अडचणींमधून तुमची सुटका होईल, स्वामी कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल। तुमच्या साऱ्या चिंता दुःख कष्ट दारिद्र्य जे काही आहे ते सगळं दूर होईल आणि म्हणूनच हे अगदी साधे सोपे उपाय आपण सर्वांनी जरूर केले पाहिजे। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्या आयुष्यात असलेल्या अनेक अडचणींमधून समस्यांमधून आपली सुटका व्हावी याकरता स्वामी समर्थांचे आपल्याला कोणते उपाय करायचे आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।